तर आज ज्यांची कविता मी सादर करतोय त्यांची माझी पहिलीच वेळ त्यांची कविता या माझ्या मंचावर सादर करण्याची. कवितेचं नाव आहे पाऊसधारा आणि कवयित्री आहेत डॉक्टर माधुरी कौलगुड. खूप छान कविता आहे, ऐका, खूप मस्त येते. पाऊसधारा. त्याचं नि तिचं नातं इतकं वेगळं तरी कसं जमतं. त्याचं नि तिचं नातं इतकं वेगळं तरी कसं जमतं. एकमेकावर बरसताना प्रेम कसं अंकुरतं. त्याचं नि तिचं नातं इतकं वेगळं तरी कसं जमतं. एकमेकावर बरसताना प्रेम कसं अंकुरतं. तो येतो आक्रमत, ती अलवार रुमझुमत. तो येतो आक्रमत, पण ती अलवार रुमझुमत. तो गरजतो, ती बरसते. तो गरजतो, ती बरसते. तो कोसळतो, ती ओसरते. तो गरजतो, ती बरसते. तो कोसळतो, ती ओसरते. बिनसलं तर तो करतो उद्ध्वस्तही. तो गरजतो, ती बरसते. तो कोसळतो, ती ओसरते. आणि बिनसलं तर तो करतो उद्ध्वस्तही. ती मात्र चिंब करत घमघमतेही. बिनसला तर तो करतो उद्ध्वस्तही. ती मात्र चिंब करत घमघमतेही. त्याचं रूप सौम्य कधी रौद्र. त्याचं रूप सौम्य कधी रौद्र. तिच्यात मार्दव अनोखं सौंदर्य. त्याचं रूप सौम्य कधी रौद्र. ती मार्दव, तिच्यात मार्दव अनोखं सौंदर्य. तो आला की धावपळ, लोक सैरावैरा शोधतात आडोसरा. तो आला की धावपळ, लोक सैरावैरा शोधतात आडोसरा. तिला पाहताच म्हणतात चला भिजू झेलूया धारा. तिला पाहताच म्हणतात चला भिजू झेलूया धारा. पाऊस असो की धारा, नाचू मनसोक्त अंगणभर. पाऊस असो की धारा, नाचू मनसोक्त अंगणभर. पाऊस धारातून जे अंकुरते त्याला कशाची आहे का सर. पाऊस असो की धारा, नाचू मनसोक्त अंगणभर. पाऊस धारातून जे अंकुरते त्याला कशाची आहे का सर. सांगा मंडळी, त्याला कशाची आहे का सर. डॉक्टर माधुरी कौलगुड यांची ही सुंदर अशी अप्रतिम पाऊसधारावरची कविता कशी वाटली सांगा. आणि आता आज तुमच्या समोर घेऊन येतोय 40,000 वडापाव. एक जेवढं त्याचं मस्त नाव आहे फनी, तेवढीच ती गोष्ट सुद्धा तशीच आहे. पण त्याच्यातून एक शिकवण आहे मित्रांनो, ती नक्कीच तुम्ही लक्षात घ्याल. कथेला सुरुवात करतो. 40,000 वडापाव, लागली 500ची पैज, वडापाव खायचे. गजा आवेशात म्हणाला, अरे लागली 500ची पैज, 5 वडापाव खायचे. लागली, मी खातो. अंतूने चॅलेंज घेतलं, पैज जिंकली. भेळ, त्यानंतर 5 वडापाव. अंतूचा बकासूर झाला होता. आपला स्टॅमिना जबरी आहे. खाण्याच्या अशा लई पैज मारल्या आहेत. अंतूने फुशारकी मारली. गावाकडून अंतू, गजाबापू तिघेही कामानिमित्त शहरात आले होते. त्या दिवशी रात्री अंतू जेवला नाही, पण ज्यूस पितानाच त्याला थोडं अस्वस्थ वाटत होतं. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मध्यरात्री पोटात दुखायला लागलं म्हणून अंतूला अचानक जाग आली.
हॉटेलच्या खोलीत तो येरझारा मारू लागला. एक दोनदा फ्रेश होऊन आला, पण फरक पडला नाही. गजा आणि बापू गाढ झोपले होते. अंतू मात्र बेचैन होता. पोटाच्या दुखण्यामुळे साधारण होतं हे, पण एका जागी बसवत नव्हतं त्याला. जीवाची उलघाल होत होती. तशातच छातीत एक दोनदा कळ येऊन गेली. अंतू प्रचंड घाबरला. मनात नको ते विचार येऊ लागले. त्रास वाढला. पोटदुखीमुळे अंतू गडाबडा लोळू लागला. त्याची अवस्था पाहून गजा आणि बापू गोंधळले. एक तर अनोळखी जागा, त्यात परकस शहर, त्यात मध्यरात्रीची वेळ. त्यांनी हॉटेलच्या माणसाला उठवलं. अंतूची अवस्था बघून तो म्हणाला, सिरियस आहे, सिरियस आहे, आत्ता हिमालयात न्यावं लागेल. अहो हो, परिस्थिती काय? आणि तुम्ही मस्करी काय करताय? अहो हिमालय काय? बापू वैतागला. अहो हिमालय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथलं फेमस आहे. त्या अतिउत्साही माणसाने लगोलग ॲम्ब्युलन्स सुद्धा बोलवली. एखादे हॉटेलच वाटावे अशी पॉश चकचकीत अशी हॉस्पिटलची बिल्डिंग बघून गजा आणि बापू जरा थक्कच झाले. रात्री 1:30 वाजता अंतूला कॅज्युअल्टीत नेले. ताबडतोब डॉक्टरांनी ट्रीटमेंट सुरू केली. इंजेक्शन दिले, बीपी शुगर टेस्ट इत्यादी इत्यादी सगळे सोपस्कार सुरू झाले. डॉक्टर एक दोनदा छातीत कळ आली असं म्हणत होता. गजाने असं सांगितल्यावर डॉक्टरांनी चमकून पाहिलं. लगेच ईसीजी काढला. काही न बोलता चेहरा गंभीर करून रिपोर्ट चेक करत होते. मायनर पण चेंजेस आहेत. प्रिकॉशन म्हणून ऍडमिट करावं लागेल. आयसीयूत ऑब्झर्वेशन खाली ठेवावं लागेल. निर्विकार चेहऱ्याने डॉक्टर म्हणाले. आई ग, पोटात जोरात कळ येऊन अंतू कळवळला. मित्रांना वाटलं पुन्हा छातीत कळ आली की नाही. काही वेळात अंतू फ्रेश होऊन आला. ट्रीटमेंटमुळे फरक पडला होता. फ्रेश होऊन येत असताना आपल्याला मोठा आजार झाला, अंतू याच विचारत होता. त्याच टेन्शनमध्ये एक दोनदा तोल गेला. गजा बापूला वाटलं अंतूला फारच त्रास होतोय. डॉक्टर डॉक्टर काही करा, पण याला बरं करा. डॉक्टर सूचक हसले. हे बघा, आम्ही आमचं काम करतो, तुम्ही तुमचं काम करा. मित्र गोंधळले. नाही, तिकडे काउंटरवर जाऊन 15,000 भरा. कार्ड स्वाईप करून मित्रांनी पैसे भरले. अंतूला आता जरा बरं वाटायला लागलं होतं. पोटदुखी कमी झाली. जास्त खाल्ल्यामुळे त्रास झालाय हे त्याच्या लक्षात आलं. डोंट टेक इट लाईटली. ईसीजी मध्ये चेंजेस दिसत आहेत. डॉक्टरांनी पुन्हा घाबरवलं. अनोळखी शहर, बेसुमार झालेलं खाणं, रात्रीची वेळ, पोटाचं दुखणं, त्यात छातीत येऊन गेलेली कळ, या सगळ्यांचा विचार करून घाबरलेल्या गजा बापूने अंतूला ॲडमिट केलं होतं. काही वेळातच सलाईन लावलेला अंतू आयसीयूत होता. सोबत बीपी मॉनिटर होताच. पोटदुखीचा त्रास बराचसा कमी झाला, पण चिडचिड मात्र जरा वाढली होती. अहो मला काही झालेलं नाहीये, अहो मला घरी जाऊ द्या, अंतू नर्सला सांगत होता. अहो इथं आलं की मला जाऊ द्या ना घरी, जाऊ द्या ना घरी, असंच पेशंट नेहमी म्हणत असतात. नर्सने विनोद करायचा प्रयत्न केला, पण अंतूचा चिडका चेहरा पाहून ती गप्प बसली. रात्री दुसरे डॉक्टर आले. अंतूला तपासलं. हे बघा, काळजी करण्याचं काही कारण नाहीये, ही इज सेफ. कंडिशन सुधरत आहे, पण प्रिकॉशन म्हणून आपल्याला काही टेस्ट कराव्या लागतील. इट इज गुड फॉर हिम असं सांगून निघून गेले. रात्री 3च्या सुमारास नर्सने अंतूचे ब्लड सॅम्पल्स घेतले. लगेच व्हीलचेअरवरून 5व्या मजल्यावरून हॉस्पिटलच्या तळ मजल्यावर सोनोग्राफीसाठी नेलं. अर्धा पाऊण तासात अंतू परत बेडवर आला. थकलेल्या अंतूचा डोळा लागला, पण काही वेळातच नर्सने त्याला पुन्हा उठवले. अंतू वैतागला, चिडला. अहो आता काय, जरा झोपू द्या की. चला एक्सरे काढायचंय. पुन्हा अंतूची वरात तळ मजल्यावर. तेव्हा पहाटेचे 5 वाजले होते. अंतूच्या या वरातीत गजा आणि बापू वराडी म्हणून होतेच. या साऱ्या धांदलीत अंतूच्या घरी कळवायचे की नाही यावर गजा आणि बापूचं एकमत होत नव्हतं. त्यांनी मित्रांना फोन केले, पण गोंधळ अजूनच वाढला. त्यात अंतूचे वडील भयानक तापट. आता पहाट झालीच आहे, अजून काही वेळ थांबावे आणि सकाळी घरच्यांना कळवावे असं ठरलं. संध्याकाळी भेळ आणि त्यानंतर लागलेली पैज आणि आता डायरेक्ट आयसीयूत. अंतूला सगळं स्वप्नच वाटत होतं.
पोट हलकं झाल्यामुळे जरा बरं वाटत होतं. अंतूने सगळं गजा आणि बापूला सांगितलं. दोघांच्या जीवात जीव आला. इथून जाऊ, मला काहीही झालेलं नाहीये. अरे वडापाव भोवलाय, इथे विनाकारण ऍडमिट करून सगळ्या टेस्ट करतायत. फक्त एक सलाईन लावून ठेवलंय. अंतू मित्रांच्या मनातलं बोलला. हे बघा, आम्हाला डिस्चार्ज घ्यायचंय. का? पेशंट बरा झालेला नाहीये, अजून रिपोर्ट आलेले नाहीयेत. ही इज अंडर ऑब्झर्वेशन. नाही नको, मला घरी जायचंय. अंतूने काकुळतीने विनंती केली. ओके, तुमची मर्जी. पेशंटला काही झालं तर तुमची जबाबदारी, तसं लिहून द्या तुम्ही. गजा आणि बापू गडबडले पण तयार झाले. डिस्चार्जसाठी थांबावं लागेल, जरा वेळ लागेल, डॉक्टरने सांगितलं. फुल्ल्या 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 अंतूने मनापासून सगळ्याच बाराखडीतल्या शिव्या हासडल्या. मित्राने अंतूच्या डॉक्टर काकांना एक फोन केला. सगळी परिस्थिती सांगितली. अंतू सुद्धा काकांशी बोलला. काकांनी ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांशी बोलणं केलं. ऐका, मी सांगतो तसं करा. हॉस्पिटलची वाद घालून काही उपयोग नाही. अंत्याचा जिभेवर ताबा राहिला नाही, पोटापेक्षा जास्त खाल्लंय, त्यामुळे त्रास झालाय. डोंट वरी, नथिंग सिरियस. डिस्चार्ज प्रोसिजर पूर्ण व्हायला दुपारचे 2 वाजले होते. गजा बापूला सडकून भूक लागली होती, पण लवकरात लवकर हॉस्पिटलमधून बाहेर पडणं ही प्रायोरिटी होती. अंतूची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नव्हती. सगळे सोपस्कार झाल्यावर फायनल बिल हातात पडलं. आकडा पाहून तिघांनी डोळेच विस्फरले. मटकन खालीच बसले. एवढं बिल? 40,000? गजा ओरडला. रात्री 12ला ऍडमिट केलं आणि दुपारच तर झालीये, इतकं बिल? परत फुल्ल्या फुल्ल्या. एवढं लुटतात? बापू किंचाळला. हॉस्पिटलमध्ये आलेले सगळे एकदम बघायला लागले. अजून 2 दिवस राहतो इथे म्हणजे लाख होतील. अरे पैशाचं झाड लावलंय ना आम्ही. अंतू चिडला. जराही विचलित नव्हता काउंटरवरच्या माणसाने शांतपणे विचारलं, सर पेमेंट कॅश की कार्ड? कसलं पेमेंट? आम्ही भरणार नाही. ते मला सांगू नका, सरांना भेटा त्या तिकडे. त्याने उजव्या बाजूला बोट दाखवलं. तिघेही सरांच्या कॅबिनमध्ये गेले आणि हताश होऊन बाहेर आले. रात्रीची इमर्जन्सी ट्रीटमेंट, ICU, सोनोग्राफी, एक्स-रे, इतर टेस्ट आणि हॉस्पिटल चार्जेस असं बिलाचं जस्टिफिकेशन सरांनी दिलं. आणि सगळे चार्जेस रिझनेबल आहेत हेही आवर्जून सांगितलं. त्याच वेळी रात्री ऍडमिट करताना मित्रांनी सह्या केलेल्या कन्सेंट नोट दाखवल्या. तिघांचेही चेहरे पडले. अंतूची पोटदुखी थांबली, पण डोकेदुखी सुरू झाली होती. प्रचंड संताप झाला होता. हॉस्पिटलने गरज नसताना ऍडमिट केलं. वेगवेगळ्या टेस्ट करायला लावल्या. विनाकारण मोठा खर्च झाला, याचाच प्रचंड मनस्ताप झाला होता. आजारी पडायचं नाही एवढंच आपल्या हातात. हॉस्पिटलमध्ये भरती झालो की फक्त सांगितलेले ऐकणे आणि पैसे भरत राहणे, औषधे आणत राहणे, टेस्ट करत राहणे, हे चक्र सुरूच राहतं. हॉस्पिटलची पायरी लांबच असलेली बरी. शेजारी बसलेल्या आजीबाई अंतूकडे पाहत म्हणाल्या, खरंय, काही विचारायची पण सोय नाही. सगळ्यात जास्त हाल पेशंटच्या नातेवाईकांचे. गाड्या बरोबर न्यायाची यात्रा. एका पेशंटने सहवेदना दाखवली. नाईलाज म्हणून पैसे भरायला गेले. तिघांकडे मिळून फक्त 10,000 कॅश निघाली. बाकीचे पैसे मग बापूने कार्डने दिले. पेड शिक्का मारलेलं बिल आणि पडेल चेहऱ्याने तिघेही निघाले. मोठ्या इमारतीच्या समोर हिमालयाखाली आम्ही माणसे बरी करतो असं लिहिलं होतं. हिमालय हे त्या हॉस्पिटलचं नाव होतं. बरी करतात पण पेशंटचे खिसे रिकामी करून, गजाने म्हटल्यावर तिघेही हसायला लागले. प्रचंड भूक लागली होती. खिशात जास्त पैसे सुद्धा नव्हते. चौकात वडापावचा स्टॉल दिसला. दादा 3 वडापाव द्या. नाही मला नको. खा तुम्हीच बाबा, मला नको, वैतागलेला अंतू म्हणाला. साहेब फक्त 15 रुपयाला आहे. फारच स्वस्त आहे. इतके स्वस्त मी खात नाही. मला महागडा वडापाव लागतो. आत्ताच मी 40,000चा वडापाव खाऊन आलोय हिमालयामधून. दुकानदार समजुतीचेच होते, ते तसेच हसले.
अहो, नावाप्रमाणेच सगळं हिमालय आहे एवढंच सूचक म्हणाले. अंत्या, लावतो का पैज? अजिबात नाही बाबा, यापुढे पैज लावणार नाही. आणि वडापाव यापुढे तो पण खाणार नाही, वडापावची शपथ. तर मंडळी, ही होती आजची कथा. 40,000चा वडापाव. तर यातून शिकवण म्हणजे उगाच झेपणार नाही तेवढं खायचं नाही. आणि उगाच पॅनिक जरी झालात, काही अस्वस्थता वाटली तरी एवढ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये तर नक्कीच नाही जायचं. हल्ली छोटी छोटी हॉस्पिटलसुद्धा रात्रीची चालू असतात. ऑफकोर्स ते त्यांना माहीत नव्हतं, ते त्या एरियात नवीन होते. तर ह्या अशा गोष्टी घडतात. हॉस्पिटलचे असे असतात, 5 स्टार्स हॉस्पिटल्स पण असतात. तर मंडळी, ही होती आजची कथा. आणि जी मगाशी सादर केलेली ती कविता पाऊसधारा. तर सर्वप्रथम मी डॉक्टर माधुरी कौलगुड आणि श्री मंगेश मधुकर या दोघांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी त्यांची कथा आणि मंगेश मधुकरांनी त्यांची कथा आणि माधुरी त्यांनी त्यांची कविता मला सादर करायला परवानगी दिली.